वेलकम बॅक गाईज आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झालेली आहे किंवा माझ्यासाठी जिथपर्यंत ब्रेकफास्ट बनवते तिथपर्यंत आपण अजून एक काम बाकी आहे, मंदिरात जायचं आहे, तिकडे जाऊन येऊया. चला मंदिरात जाऊन येतो. हा गिव्या बोलते कचरा पण टाक. हे बघा आलेली आहे. गुड मॉर्निंग गिव्या. मॉर्निंग. द्या हे बघा कचरा. कचरा काय दाखवतो म्हणजे गौरवने ठरवले आजपासून ब्लॉग करायचं. जसं तो मला व्हिडिओ बनवायला कन्व्हिन्स करतो तसं, आणि मला बोलला आजपासून मला काय माहित नाही ब्लॉग. तुम्ही बघितलं असेल, स्वतः मीच सुरुवात केली आहे. चला आणि आता आपण आलो शिव मंदिरात. तर हे आहे आमच्या पालघरचं शिव मंदिर. बघू शकता पाणी इकडे सुकलेलं आहे पूर्ण. ॲक्च्युली हे आहे गणेश कुंड. इथे गणपती विसर्जन होतात. चला तर हे आहे महादेवांचं दर्शन. चला हर हर महादेव. अरे वा, हे बघा जस्ट आलो आणि गिव्या बघा मस्त स्वच्छता मोहीम चालू आहे त्यांची. फॅनला हवा नाही काय. ओके, गुड बॉय, गुड गर्ल, गुड गर्ल. फुटबॉल म्हणजे मी करते बाबा. हा करा करा करा. हे काम कोणाचं आहे मला खरं सांगा, गौरवच आहे की नाही? म्हणजे फॅन वगैरे साफ करायचं. हा काय मी तुला बोललेलो का तू कर असं? तू स्वतःहून करते ना, मी बाहेर गेलेलो ना. कारण मी बघितलं की हवाच नाही आहे. काल बघितलंय बघा व्हाईट फॅनची वाटली. हे काय करते गिव्या? आता काय करणार, रोजची कामं. तुझी कामं तुम्हाला दाखवतो हा गिव्याची. बघा कशी आहे. झालाय कचरा वचरा जे काय आहे ते सगळं बाथरूम बिथरूम घासून सगळं. स्पर्श उठायच्या आधी तिला ते सगळं टेन्शन मध्ये आहे ती. मग त्याला जेवण बनवायला लागतं, कारण तो नाश्ता वगैरे करत नाही ना जास्त. लहान आहे, सुट्टी पडले तर लेट झोपतो आणि लेट उठतो. बिचारा ते एवढ्याला स्कूलमध्ये असतो रोज. जेव्हा स्कूल चालू होते ना तर त्याचे 8:30ला स्कूल चालू होते. तिला आता समोसे खायचे. काय ग म्हणजे पोहे खाई कॅन्सल ना. तिने मला चहा दिलाय आणि बिस्किट खाल्लं, मी पोहे नाही. अरे म्हणजे काय झालं माहितीये का, पोहे आता गौरवला पोहे खूप आवडतात, पण 2-3 दिवस झाले आता मला थोडं वाटतं. आणि समोसा मी ह्याला सांग ना किती टाइम झाला खाऊन. समोसा खातच नाही, कारण आम्ही कांदा लसूण नाही खात ना. पहिले माझी मम्मी बनवून द्यायची आणि मग गौरवनी मध्ये बनवलेलं, मला वाटतं 6 महिने झाले असतील. आणि आम्ही कांदा लसूण नाही खात ना, म्हणून आम्ही आता कुठूनचाच वडापाव समोसा नाही खात. पण मला गौरवनी सांगितलं आता 1 महिना आधी की समोसामध्ये ते असतच नाही. नंतर मी विचार केला, हा रे समोसामध्ये लसूण तर नसतो, त्याच्यामध्ये तर फक्त मसाले असतात. म्हणजे आता घेऊन ये. खूप टाइम झाला, 6 महिने झाले असतील म्हणजे आता. आणि मला समोसा पण खरा आवडत नव्हता, मला फक्त वडापाव आवडायचा. पण गौरवने मला जबरदस्ती समोसा दिला. म्हटलं अरे यार समोसा पण छान लागतो. तर मी बोलली आता वडापावची सवय आहे ना मला, तर मी समोसा पाव घेऊन ये. असं काय करताय? अरे ते कम्फर्ट टाकले ना म्हणून. अच्छा, ते कम्फर्टची तुझं प्रमोशन आणि ऍड करते डायरेक्ट. चला अजून फटाफट. बिचारीला किती कामं असतात आता ते सगळं करून. मला तर फक्त एडिटिंग असतं, पण हिच्याकडे खूप काम असतं. कंटेंट शोधणं, एडिटिंग करताना कुठलं सॉन्ग लावणं, सगळं हीच करते. कुठला कंटेंट असतं म्हणजे रील बद्दल बोलतोय मी. आता हिची कामं झाली की रील शूट करायची आम्हाला. नाही पण अजून तर आपलं जेवण बिवण सगळं आज मम्मीकडे जायचंय. ओ आज तिकडे पण जायचंय ना. आज मम्मीकडे जायचंय कारण आज पप्पा नाहीये, तर मग मम्मीवर एकटीवर पडेल. आणि बाबू खूप मस्ती करतो, म्हणजे दादाचा मुलगा. चला मग मी जरा जाऊन येतो हिच्यासाठी. ते समोसा काही घेऊन यायचं ते घेऊन येतो है ना. थम्सअप तर आहे ना. हो तू अजून इकडेच आहे? अरे जा ना, भूक लागली गौरव. जातो. हे बघा गिव्या कपडे सगळे टाकले. हा मस्त ना. अगं मी इकडे आलेलो. अगं तू ते पक्ष्यांना दिलं का खाऊ? मी इकडे आलेलो जांभळं खायला. ऍक्च्युली जांभळं खूप पडली आहेत. हा बघू शकता इथे किती जांभळं पडली आहेत. बापरे, पूर्ण वेस्ट झाली आहेत. सगळी फुटून जातात ती है ना. बघा हे गिव्याचं रोजचं आहे तसं. तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवतो. तिथे ते ठरलेले असे पक्षी आहेत, ते येतात तिकडे. पाणी आहे का त्याच्यात? काय नाही आवाज नाही ना. तू काय बोलतोय? घे तुला माईक घे इकडे. घे माईक घे. आणि मजा काय ते माहिती का, त्या लोकांना दिलं ना तसे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. आणि आहे ना मग ते एक पक्षी असा होता ना, काल मी आणि स्पर्श मजा बघत होती, कोणालाच येऊन नाही द्यायचा, तोच खायचा.
आणि ते स्पर्शला पण ते कळलं की मम्मा इसको लगता है सब इसको ही खाना है, किसी को आने ही नहीं देना है आसपास. आणि मजा येत होती, खूप खूप मजा येते बघायला. दाखवेल मी तुम्हाला. हे असं हे आहे, जी सवय आहे ना इतकी बेकार आहे ना, मी तुम्हाला सांगते. काय? हे असंच हा खात राहतो आणि मला आणि स्पर्शला शिकवतो की असं करू नको. आणि त्या दिवशी असंच झालं, आम्ही बाहेर गेलेले तर ह्यानी ते करवंद होती ना ती पडलेली, म्हणजे झाडावर तोडून आणलेली, ते स्पर्शला दिला. तरी ते मी त्याला करवंद बोलली, होतं त्याच्यामुळे झालं ते तसं. मला असं वाटतं, पण मी ते तेव्हा पण धुतलं ते, पण काय फायदा नाही झाला त्याचा. त्या पोराला तर झालंच आणि मला पण झालेलं थोडं लिपच्या इकडे, पण त्याला मी तुम्हाला दाखवेल आता ज्या हो नाकावर कसं तुम्हाला झालं. दाखवतो कसं त्याला खूप ह्याच्यामुळे झालंय ते. जसं आंब्यामुळे होतं तसं ते करवंदामुळे होतं. मला नव्हतं माहिती असं होतं. पण हेल्दी कोणती पण गोष्ट, ते फ्रुट्स बोला, कुठला पण काय पण बोला, कुठे पण गेले ना तर तो तसंच खातो. झोपला का उठला? गुड मॉर्निंग करा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग करा. घेऊ असं तुला? बघा कसा रडायला लागलाय टुनू. या हा या चला. काय दादा? दादा नाही आला, दादा अजून झोपलाय. ये 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 माझ्या टुनू. हं? ह्याला झोपवायला घेतलेला तुम्ही? अरे दादा नाही आहे हा, का दादा दादा करतोय? दादा कसा नाही आला तुझ्या जोडीला? अच्छा, तू इतके दिवस बघितलं नाही ना. ओ मम्मा, मम्मा घरी आहे. हा, बोला काय बोलतो? तू कुठे गेलेला? मामाकडे? कुठे गेलेला? कुठे गेलेला? हा बघा, तर हा आहे टुनू. अय्या टुनू कसा नाकात बोट घालतो. नो 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 नो. गुड मॉर्निंग टुनू. बुजू काय बुजू? उजेला असतं वाटतं. ओके 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 ओके. तर ती पुराण वाजते. जे समोसे आणले तिथे ठेवतो. चला अगं गेलेलो, तो तिकडे गेला, गेल्या गेल्या मला बघतो आणि म्हणतो दादा. मी त्याला इतके दिवस बघितलं नसेल ना म्हणून दादा दादा करतो. नंतर सांगतो मम्मा. मी बोला आता मम्मा आणि दादा येतील, मी हे करतो. मग तिथपर्यंत मम्मी बोलली की तिला पण काय गोळी घ्यायची, घेऊ नये काहीतरी. तिला वडापाव गोळी घ्यायची असते ना तिची, मग तिला वडापाव आणि तुला समोसा. आणि मला तर ते बिस्किट नंतर कसं तरी झालं म्हणून मी नाही केलं. मी ते कॅम्पा घेतला आणि तो पिला, बरं वाटलं. चा तू खाऊन घे, जायचं तिथे. काय नाही आहे त्याच्यामध्ये, खाऊन घ्यायला काय, फक्त घ्यायचा आणि खायचा. ये घे. आता बघा हिला लगेच राग आला. म्हटलं घे आणि खा, त्याच्यामध्ये काय चटणी वगैरे काही नाहीये. तू असं का बोलते? आता दिला तर मी खाणार नाही, हे नाही ते नाही. मी स्वतः घे. अरे पण मी देतोय ना. तू पण जेवायला स्वतः वाढून घेशील. मग मी काय बोलले, त्याच्यामध्ये फक्त भात आणि भाजी आहे, ते स्वतः वाढून घे. मग अरे पण हे कसं होतं माहितीये का, हे फक्त समोसा आहे, तुला चटणी वटणी काय आवडत नाही. पण मी तुला बोललेली पाव आण, मग विसरला. पाव आहे त्याच्यात, आहे का? बघ ना आधी बघ, मग बोलत जा. ओ हॅलो मॅडम. ओ गरमागरम. तूच गरम झाले त्या समोसापेक्षा. ओ मॅडम कैसा आहे? आमच्या इकडचा सुप्रसिद्ध असा समोसा पाव, अरे वडापावचं दुकान आहे ते, तिकडे समोसा पण छान भेटतो. आणि मी ते दाखवायला राहूनच गेलं माझं तिकडे, नाही मी ऑन केला तिकडे. हो. आणि ते दुकानाचं नाव काय माहितीये का तुला? भोलेनाथ. भोलानाथ समथिंग. हर हर महादेव. या वडापाव, सॉरी समोसा पाव. बघा किती हेल्दी नाश्ता करते ना किंवा खूप टायमाने खाल्लाय. खूप टाइम नाही, मला माहिती आहे का, मी बोललो. पण तू असं बोलता तर त्या लोकांना असं वाटेल की मी रोज खाते. पण आम्ही तुझी बॉडी बघून वाटतं का रोज खाते? रोज खाणारा तर असा होईल समोसाचा ढपाढप. हा. आणि मला एक बोलायचं होतं की ह्याच्या आधी आम्ही जे कंटेंट करतो, ठीक आहे मला विलन करतात तुम्ही, पण ह्याच्या आधी जे जन्मबाईचा होता, नंतर रावण होता, तर हा असं अजिबात नाहीये. ते फक्त आम्ही लोक बोलतात की काय असा वागतो, अशा लोकांना हे करायला पाहिजे, बिचारी किती बारीक झाले ह्याच्या अशा वागण्याने, काय इतकं वागणं खराब बिराब. थांब ना एक मिनिट, पण मला बोलून दे ना, मी त्यांना सांगते ना, शेअर करते फक्त. तर ते एकच आहे, आमचे कंटेंट असं असतात. एक कंटेंट असा असतो की ज्याच्यामध्ये हा म्हणजे जे रियालिटी असते ना, म्हणजे काही नवरे बायकांबाबत वागतात, बायका नवऱ्यांबाबत वागतात, तेच फक्त कंटेंट आम्ही लोकांना आवडतात बघायला. कारण ते
खरं तसं होत असतं कोणाकडे, म्हणून आम्ही तसंच कंटेंट करतात. पण काही लोक एवढे सिरियसली घेतात ना त्यांना, बाप रे काय बोलू मी, खूप सिरियसली घेतात. ठीक आहे चालेल, पण आम्हाला आवडतात कंटेंट आणि लोकांना तसे कंटेंट आवडतात तसं आम्ही. कंटेनला मार गोळी. आता इकडे ते टाकू शकत नाही कारण की इकडे ते कॉपीराईट लागतं आणि कॉपीराईटचा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही की त्याच्याने आमचे काय पैसे येणार नाहीत. आम्ही ते टर्न ऑफ पण नाही करू शकत आहे, असा सध्या प्रॉब्लेम चालू आहे. नाही तर ते मी ऑफ केलं असतं. पण काय असतं, कुठलं मागे गाणं असलं ना लगेच तिकडे कॉपीराईट क्लेम येतो. आणि एकदा आमचं असं झालेलं, एकदा आमचं युट्यूब चॅनल 3-4 महिन्यांसाठी सस्पेंड झालेलं. त्याच्यानंतर मी तिकडे ते सगळं टाकायचं सोडून दिलंय. मग ऍटलीस्ट नुसतं तरी टाकलं असतं, त्याच्याने काही पैसे नाही आले नो प्रॉब्लेम, पण एक एंटरटेन झाला असता तिकडे पब्लिकचा, त्यांना खूप आवडलं असतं. पण जर तुम्ही एखादी रील बघताय, त्यांनी बघितलं असेल, हा त्याच्यामागे जर सॉन्ग नसेल ना तर ते बघायला तुला पण नाही आवडणार. त्याच्यामुळे मग तुम्हाला बघायचं असेल तर आहे ना प्लॅटफॉर्म, जावा ना इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, तिथे जाऊन बघा तुम्ही. आणि इंस्टाग्रामवर तुम्हाला छान छान कंटेंट आवडतील, म्हणजे आमच्याच कॅरेक्टरमध्ये तुम्हाला त्या, आम्हाला जसं तुम्हाला म्हणजे आमचे डेली रुटीन बघायला आवडतं, आम्हाला बघायला आवडतं, तसं तुम्हाला ते तर खूपच आवडेल. ज्यांना ज्यांना आवडतं ना मनापासून त्यांना ते कंटेंट बघायला खूप आवडेल. बापरे, किती कन्व्हिन्स करतो आपण इकडे त्यांना बघण्यासाठी, असं वाटतं मला. पण तुम्ही जा ऍक्च्युली, है ना. हम्म. काय घे पकड, आणलं तू थम्सअप. अरे हळू पूर्ण नाही बघत जाईल. बघा दिव्या, मजा आया. जेवायला काय करू ते सांग, म्हणजे आपण तिकडे मम्मीकडे गेले ना का मग तू सांगेल मला भूक लागले, म्हणून जे काय ते आताच सांग. तिकडे एक तर जेवण घेऊन चालते ना, तर मग तू इकडे येऊन खा, ते मला बनव, सांग. काय पण बनव. अरे तू बोल ना, काय पण बनव. काय खिचडी बनवली तरी चालेल, नंतर जेवायला येऊ किंवा मग जेवण घेऊनच जाऊ आज तिकडे. आपला गुंडू उठत नाही तो. आज त्याला खिचडी खायला वाटते कधी कधी. असं काय नाही, मला तू डाळ भात बनव तरी चालेल, खिचडी बनव तरी चालेल, नो प्रॉब्लेम. जा तू पटकन जेवण म्हणून घे, मग मी त्याला उठवणार आहे. बघ वाजत किती आले, 10 वाजत आले तर अजून उठला नाहीये. ह्याला हा ना त्याच्याच पाठी लागलाय. मी त्याला बोलली ह्याचे सुट्टीचे दिवस चालू आहे आणि तो आहे ना रात्री लेट झोपलाय 2 वाजता. माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे आज त्याला झोपून द्या, म्हणजे दुपारी झोपवणार नाही, म्हणजे लवकर झोपेल ना 10ला 9ला, तर मग तो स्वतःहून उठतो, कारण त्याला सवय असते. आणि जेव्हा तो स्कूलमध्ये जातो ना तेव्हा तो 7ला उठतो. मग त्याला सुट्टी असेल ना तरी त्याला सवय असते ना एवढी की तो त्याच टायमाला उठणार 8. पण आता पोरगा झोपलाय छोटा. तू जेवणाला लाग, मग त्याला मी उठवतो. त्याच्याच काय पाठी लागलाय पण मला कळत नाही. मग तो उठला तर तिकडे जाता येईल ना. पण जेवण बनवून दे मग जाऊ ना, मग चल उठव. चल चल जेवण बनव, आणि चल. तू मग त्याची आंघोळ वगैरे करून घे. चल ठीक आहे. काय बनवते, वास मस्त आलाय. पटकन होईल अशी खिचडी, आठवला का कंटेंट. हे अगं आज बुधवार आहे आणि मी खिचडी खाणार. तसं पण आपण बुधवार असून दे का संडे असून दे व्हेजच खातो. आणि मम्मीचा फोन आलेला, बाबू रडतो पटकन ये, तिला एकटीला सांभाळायला नाही होत आहे, पप्पा नाही आहेत ना, म्हणून पटकन खिचडी बनवली. पटकन होईल अशी खिचडी. थोडं लेट झालं असतं तर आभाळ कोसळलं नसतं. झालं तुझं चालू, सांग आता काय बनवू. जे बनवलंय ते वाढ. ऑफिसला जायचं आणि वरतून घरातली कामं करायची. तर हे अशी एक रील तुम्ही बघितली असेल, तर हा एक रीलचा डायलॉग पटकन आठवला. काय बोलते, वाव मम्मीसाठी पण बनवते. वाव, हे काय बाबा, काय बोलतेस. पाणी नाहीये नळाला, वाट लागणार. अरे मी काय करू, पाणी येत नाही तर ते फिल्टर पूर्ण खाली झालंय आणि हे नळाचं पाणी आहे ते येत नाही आणि बोरिंगचं येतंय. आणि मी हे नळावाल्याला कनेक्ट केलंय आणि बोरिंगवाला नाही केलंय आरो. तर पाण्याचे पूर्ण वांदे झालेत. खूप इकडे प्रॉब्लेम होतो ना सध्या तरी. सध्या काय जेव्हा आल्यापासून पाण्याचा तर खूपच प्रॉब्लेम आहे. कुकर इथे लावलाय, पटकन होईल असा कुकर. तुला फक्त बोललो लगेच खिचडीच बनवली. हा अरे मम्मीचा फोन आलेला, ते बाबू उठलाय आणि तिला एकटीला नाही होत. आणि तिला खरंच नाही होत, त्या लोकांना नसेल माहित, कारण तिचं ऑपरेशन झालेलं आहे. गिरणीमध्ये पहिलं ती गिरणी चालवायची, तर तिचा मोठ्या गिरणीमध्ये ऍक्सिडेंट झालेला होता. म्हणजे मला तिचा दुसरा जन्मच समजा तुम्ही. आणि आता तिला पप्पा आज कामाने बाहेर गेलेत ऑफिसमध्ये, तर कसं
पप्पा बाबूला सांभाळतील, मग ती सगळं जेवण वगैरे करेल. आणि आज पप्पा गेलेत म्हणून पप्पा आम्हाला बोलले आज तुम्ही जरा तिकडे जा. मग आता आम्ही म्हणून चालले पटापट, कारण तिला ऑलरेडी पाय वगैरे सगळं दुखतं आणि भीती वाटते ना लहान बाबू आहे म्हणून. आम्ही तिचं पण जेवण इथूनच घेऊन चाललोय. कारण ती स्वतः काय बनवणार नाही, आता पप्पा ती नाही तर कसंच तशीच खायला, ती उपाशी तर खरी राहील. गोष्ट आहे. काहीतरी खायला रात्री वगैरेच. कारण रात्रीचं पण नाही खाणार असेल तर ना, नसेल तर काय करेल तशीच राहील. कारण सकाळी उठल्यापासून मग बाबूच्याच पाठी, बाबू झोपला का ते पण ती झोकाच देत राहणार. मग तो उठला तर आता मी गेलेलो तेव्हा पण ते झोपायचा ट्राय करत होते वाटतं त्याला, पण तो झोपला नाही. भूक लागली असेल ना त्याला, मग मी घेतलं, मग त्यांनी काहीतरी प्रिपेअर केलं. ते डेली रुटीन असतं, भूक लागली का भरवायचं फिरवायचं हे सगळं चालतं. आणि मग काय होतं त्याच्यामध्ये ती स्वतःकडे लक्ष नाही देत. मला माहिती आहे ती बोलेल की आहे, पण ती खोटं बोलते, मला सगळं माहिती आहे. आता आपण देऊ ना ते पण जबरदस्तीला वाढून घे खा, बाबूला बघते ते आता जेवणार. चला स्पर्श उठलाय. आता त्रिशूल कशाला? आंघोळीला त्रिशूलनी तो अख्खा दिवस खेळतो. एकच असा टॉय आहे त्याचा. आणि बाकीचे टॉय मी सगळे वरती टाकले, कारण तो फेक काढून फोडून टाकायचा. आणि याला आंघोळ करायची नाहीये, त्याला गरम पण होतं आणि शॉवरने आता त्याला थोडा टाइम लागेल ऍडजस्ट करायला. गरम पाणी बोलतो तर अरे इतनी गर्मी है, गरम पाणी नहीं चाहिए मुझे, साधा करके दो. मग काय फायदा त्या गरम पाण्याचा, साधाच पाण्याने आंघोळ करायची असते. काय नाटकं हा? तो पाणी पिऊ नको ते. काही पाणी पित राहतो. हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्या नाकावर एक गौरवमुळे कशी एलर्जी झाली. बाबू दाखव तुझ्या नाकाला काय झालं. बाबू इथे बघा, इकडे बघा ना, फोन मध्ये बघा. त्याच्यामुळे मी रोज अय्या, किती झालंय बघा त्याला. ह्याच्यामुळे झालंय. हे करून तर काय करवंद खाल्ल्यामुळे झालंय. काय नाव धुवायचं नाही काय नाही. तू क्या खाता हम लोग, तुम क्या बोलते उसको, ब्लूबेरी. हे बघ ना धुवून टाकलं. हा सॉरी काय नाही, डोळ्याला साबण पण नाही लावले तरी पण नाटक बघा. बरं इकडे रेडी झालायस. अरे वा, किती गोड दिसतोय. चला जाऊया आपण टुनूकडे. तू तुझी वाट बघत होता, दादा दादा करतोय. 4-5 दिवस झाले ना, तो तुला भेटलाच नाहीये. जायचं? खरंच बोलतो का खोटं? मी खरंच बोलतोय रे तुला. मी व्हिडिओ मध्ये दाखवीन. खरंच मी गेलेलो तेव्हा तू झोपलेला, तेव्हा मी त्याच्याकडे गेलो तर तो मला काय बोलतच नाही, काका वगैरे. सरळ बोलतो दादा दादा. म्हणजे मग मला कळलं तर त्याला तुझी आठवण येते. जाऊया. तर त्याने जाम दिवस मला नाही बघितलंय ना. हा जायचा. हा जायचं. चला. अरे वा, मास्क घातलं. वाव, एकदम मंकी झाला लग रहा हूं ना. मंकी का बच्चा मंकी जैसे दिखेगा ना. अरे मैं तो तुम्हारा बच्चा हूँ. अच्छा तुम मेरे बच्चे हो. चलो चलो चलते हैं. हे टुन्नू टुन्नू. ओ काय झालं, कुठे आहे मम्मा. कोण? हा फॅन गरम झालं असं. पाहिजे पाहिजे बोलतो तो. भेटायला लागलाय. बापरे, ते नाही प्यायचं तू. काय बाजी पाहिजी. ही मोठ्यांची गोष्टी आहे. तू पण मोठ्यांची गोष्टी आहे. तू किती मोठा झालाय. मोठं आहे एवढा एवढा मोठा आहे. मी एवढा खेळतोय तर तो टीव्ही बघतो. अच्छा अच्छा, तो खेळतोय, टीव्ही पण बघतो. तू पण खेळायचा, टीव्ही पण बघायचा. मस्त एक झोप झाली. आता जेवायला बसलोय. मस्त झालं. घेऊया खिचडी. साबू झोपलाय, तो तिकडे साबू खेळतोय आपला. तू जेवली? बघा स्पर्श बघा, हा खूप गोंधळ करतोय आणि बाबू छोटा झोपलाय. पण आता पप्पा आलेत स्टेशनला म्हणून आम्ही आता निघतो घरी. नाही तर हा त्याला झोपू देणार नाही. थोडा ह्याचा एवढी मस्ती असते ना. नाही हा तर व्लॉग मी इथून परत चालू केलाय. तर मध्येच काय झालंय, रील शूट करतो आणि ती रील आता तुम्हाला कुठे दाखवत बसणार, ती तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन बघावी लागणार. त्याच्यामुळे ब्लॉग थांबलाय. आता माझे जे काही सीन होते ना ते झालेत शूट करून. आणि मला आठवलं की अरे ब्लॉग तर केलाच नाही. हे बघा, मी राजमा चावल खात होतो. म्हणजे राजमा नाही, कोबीची भाजी काहीतरी होती, ती राजमा बनवून टाकली आम्ही सीनमध्ये.
आणि गिव्या आता सकाळचे हे कपडे जे सुकत टाकलेले ते आता वाळत टाकलेले जे काय आहेत ते आता काढते आणि मग गिव्याचे सीन आहेत. चला बघा तिने साडी घातली कशी दिसते, कमेंट करा साडीमध्ये. बोला काय बोलू, माझे सीन झाले, तुझे बाकी आहेत. सॉरी काय सॉरी. आता तुझं आणि बघू शकता हा इकडे स्पर्श ते मस्ती करतो आणि ते हा सेटअप आम्ही केलाय, काय काय जुगाड करून लाईट्स वगैरे लावलेत. चला आता परत आता गिव्याचे सीन रेकॉर्ड करायचे आहेत मला, नंतर एडिटिंग वगैरे आहे. चांगली दिसते का? हो तू छानच दिसतेस. चला तर मी काय म्हणतो हा ब्लॉग इथेच संपूया. असंच आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही मला सांगा, तुम्हाला आमची डेली रुटीन बघायला आवडतं का? कोणाला बोर तर नाही होत ना? मला माहितीये बोर तर नाही होणार, कारण ऑब्व्हियसली खूप टाइम पासून सगळे बोलतात की ब्लॉगिंग करा. तर उद्यापासून आम्ही परत डेली ब्लॉग आणि आजपासून ह्याच ब्लॉग पासून आणि बोर तर नाही होणार अशा प्रकारे मी त्याला शूट केलंय आणि ट्राय केलंय प्रेझेंट करायचं की तुम्हाला कंटाळा नाही येणार. आणि आता जे आम्ही ड्रेस म्हणजे मी साडी घातली आणि ह्यानी जे शर्ट आणि पॅन्ट घातले, आणि त्याचा व्हिडिओ लवकरच रात्री 10 वाजता 9 वाजता येईल. तर तुम्ही ह्या ब्लॉगच्या आधी तो रिलीज झाला असेल व्हिडिओ तिकडे. कारण की रील्स टाकणं त्याचा एक टाइम आहे, त्याच्यावर टाकावा लागतो. तर मला खूप काम आहेत, म्हणजे हा ब्लॉग एडिट करणं, ती रील एडिट करणं, अजून तो शूट बाकी आहे आणि किती काम आहे. नंतर मी त्याच्यानंतर ही पास करेल रील तर पास होते, नाहीतर नाही. ही त्याच्यात चेंजेस वगैरे करू शकते. आणि मला माहिती आहे की तुम्ही बोलतात की माझे केस खराब नाही, पण काय करू, सध्या टाइम नाही. मी थोडासा ना पावसाळ्याची वाट बघते स्मूथनिंग साठी. पण आता ना मी काय म्हणतो, आता खरंच वेळ खूप कमी आहे. आता पुढच्या मध्ये उद्या भेटूया डे 2 मध्ये. आता डे 1 खूप शूट केला आणि खूप मोठाही झाला असेल. चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पण बाय, लव्ह यू ऑल.